राज्यघटनेचे शिल्पकार प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज या महापुरुषांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आजच्या फुले शाहू आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महोदय, आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक यशवंत मनोहर सर, विचार मंचावर उपस्थित पाहुणे आदरणीय डॉक्टर रमेश जनबंधू साहेब, आदरणीय प्राध्यापक दत्ता इंगोले सर, आदरणीय नरेन गेडाम साहेब, आदरणीय अजय रामटेके साहेब, कार्यक्रमाचे आयोजक प्राध्यापक काणेकर सर आणि समोर बसलेल्या आमच्या मित्रांपैकीच डॉक्टर चंद्रशेखर बांबोडे, विजयभाऊ मेश्राम, डॉक्टर नंदेश्वर आणि श्यामकांत मडाई साहेब आणि मित्र आणि भगिनी, आज जो सामने खड़ा है आपके बगल में रहता है. आज जो सामने खड़ा है आपके बगल में रहता है. बात अगर हक की है तो कबूल कीजिए, ये न देखिए कि कौन कहता है. भारतीय संविधानिक नैतिकता रुजविण्यास साहित्यिकांची जबाबदारी काल, आज आणि उद्या. विचारसंघाने प्रथमतःच मला प्रश्न पडतो की संविधानिक नैतिकता म्हणजे नेमकं काय. परिसंवादाचा विषय. आपण परिसंवादाच्या विषयाच्या अनुषंगाने अगोदर पाहूया की भारतीय संविधानिक नैतिकता उजवण्यात साहित्यिकाची भूमिका म्हणजे जबाबदारी काय. त्याआधी आपण हे समजून घेऊया की संविधानिक नैतिकता म्हणजे काय आणि ती रुजविण्यासाठी गरज का भासली, ती रुजवायची कशासाठी आणि ती कुणी. अर्थातच साहित्यिकांनी हा विषय आहे. आपण क्रमाक्रमाने विषयाकडे येऊया. तर संविधानिक नैतिकता म्हणजे नेमकं काय, तर ग्रोथच्या मताप्रमाणे ग्रोथ म्हणतो की संविधानिक नैतिकता म्हणजे प्रत्येक नागरिकाच्या मनात संविधानाच्या स्वरूपाविषयी अत्युच्च कोटीचा सन्मान असतो. संविधानाच्या अंतर्गत आणि नियंत्रणाखाली कार्य करणाऱ्या शासन आणि प्रशासनाच्या आदेशाचे पालन करण्याची दृढ भावना असणे. असे असले तरी देखील त्या शासन प्रशासनाच्या जनतेशी संबंधित घेतलेल्या निर्णयावर मुक्तपणे विचार मांडण्यासाठी संयमित टीका करण्याची परिपाटी असते. आणि हे करीत असताना याची जाणीव असणे की विविध पक्षात तीव्र मतभेद असले, चढाओढ असली तरी संविधानाच्या तत्वाविषयी आपल्या मनात जितका आदरभाव आहे तितकाच आदरभाव आपल्या विरोधकाच्या मनात देखील असेल. आणि संविधान निर्माते बाबासाहेब म्हणतात की संविधानिक नैतिकता ही काही सहज भावना नाही, ती पद्धतशीरपणे विकसित करावी लागते. आपल्या देशातील लोकांना अद्याप ही शिकायची आहे. आपल्या देशातील लोकांना अद्याप ते शिकायची आहे. भारताची भूमी मूलतः लोकशाहीस अनुकूल नाही. येथील लोकशाही म्हणजे वरवरचा मुलामा. बाबासाहेब म्हणतात येथील लोकशाही म्हणजे वरवरचा मुलामा. म्हणूनच आज जे दिसतं, आपण जे अनुभवतो ते कशाचं होतं काय याची चिंतनाची गरज आज आहे. आणि त्याही दृष्टीनं आपली चिंतनाची दृष्टी वळली पाहिजे. म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे असं मला वाटतं. गरज काय, कशासाठी आहे हे एकदा का लक्षात आलं की आपली जबाबदारी निश्चित केली जाऊ शकते. आणि जबाबदारी निश्चित काय एकदाची करायची, कारण त्यानंतरच भूमिका निश्चित केल्या जाऊ शकते असं मला वाटतं. आपली जबाबदारी निश्चित ओळखूनच भूमिका वटविण्याची गरज पूर्ण करता येईल. आणि गरज ही शोधांची जननी आहे. आणि आपण घेतलेला शोध म्हणजे वर्तमान व्यवस्थेचे
संविधानाच्या अंमलबजावणीतले दोष आणि अपयश आहेत. अंमलबजावणीत दोष आणि अपयश आहेत हे आपण घेतलेलं शोध आहे, ज्यात आपले हक्क नाकारले जातात. ते कसे? थोडं व्यवस्थेच्या आजच्या धोरणावर दृष्टीटेक टाकूया. अलीकडे प्रकर्षानं जाणवतं की कर्तृत्व बहुजनांचं आणि वैभवीकरण प्रस्थापितांचं, ब्राह्मणांचं. अरे 114 गोवारींचा बळी गेला हक्क मागताना. 114 गोवारी ते देण्यासाठी फक्त गोंड गोवारी यात पुरेसा कामा हवा होता, परंतु कामाही न देणारी व्यवस्था गोवारी बंधूचा मामा करून जातो, तरी त्याच व्यवस्थेचे आपण पुजारी म्हणजे मोठा विनोदच नव्हे का? आणि हा विनोद गांभीर्यात बदलण्यासाठी साहित्यिकांची जबाबदारी निश्चित करणे हे अगत्याचे आहे असं मला वाटतं. बहुजन आणि आपण काही भ्रमी पाडू नसतो. आपल्या जातीतला माणूस मंत्री झाला, आमदार खासदार झाला, वरच्या पदावर गेला की झाले आपल्या जातीचे कल्याण. ही बहुजनातील राजकीय अंधश्रद्धा आहे. बहुजनांचा जमाव, त्यात तुमचा आणि आमचा देखील समावेश होतो बरं का. बहुजनांचा जमाव हा जो संस्कार देतो ते बदलण्यासाठी जमावाच्या सृष्टीला नैतिक आणि सर्जनशील दृष्टी देण्यासाठी त्यांच्या मानसिकतेत बदल करणे अवश्यभावी झाली आहे आणि म्हणून आज चिंतनाची गरज आहे असं मला वाटते. अहो, मुख्यमंत्री होऊनही जर कल्याण सिंग स्वतःच्या जातीचं काय स्वतःचे सुद्धा कल्याण करू शकले नाही, आमचे तुमचे तर कल्याण सोडा. म्हणून बहुजन असणारा नव्हे तर प्रस्थापितांचे लागून चालन न करणारा व श्रमाचे मूल्य जपून श्रमाला प्रतिष्ठा देत ध्येय धोरणे आकाराना ते अंमलात आणणारा व्यक्ती वर पाठवा. वर म्हणजे कुठं? शासन प्रशासनात. नाही तर भलत्याच ठिकाणी समजायला गडबड होऊन जायची. अलीकडे आपण अर्थाचे अनर्थ खूप करतो. वर म्हणजे व्यवस्थापन, सर्वोच्च शिखरावर. ही मानसिकता रुजविण्यासाठी, कारण प्रशासन, शासन, संविधान हे परस्पराशी पूरक असतात. संविधानातील बदल प्रशासन, शासन यात बदल घडवीत असतो. त्यामुळे हक्क, अधिकार यावर कुठाराघात होऊन ते आड वळणाने नाकारले जाऊ शकतात. असं होऊ नये म्हणून संविधान वापरणाऱ्यांसाठी त्यांची नैतिकता रुजविणे प्रासंगिक ठरते हे कळत नाही. म्हणून मला असं वाटते, तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं, तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं है. कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं है. तुम्हारे पांव के नीचे कोई जमीन नहीं है, कमाल यह है कि फिर भी तुम्हें यकीन नहीं है. बहुजनांचे पुढारी स्वतःला मोठा करणारे योजना आखतात आणि प्रस्थापितांचे पुढारी त्यांच्या समाजाला मोठा करणाऱ्या योजना आखतात. बहुजनांच्या संस्था व इतर संस्था फुले शाहू आंबेडकर, पंजाबराव देशमुख, भाऊराव पाटील यांच्या नावाच्या असतात, पण ह्या संस्थेला बहुजन समाजाला मोठा करणारे नसतात. हे आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. काही बोट दुसरीकडे दाखवताना काही बोट आपल्याकडे इशारा करतात, याचे आत्मभान आपल्याला असलं पाहिजे. उलट स्वतःला मोठे करण्यासाठी डोनेशन घेऊन कुणाच्याही मुलांना, अर्थात मनी पॉवरवाले यांनाच ऍडमिशन देतात. या पुढाऱ्यांनी आपल्या जातीतील 4-2 शिफारस तटपुंना व नातेवाईकांना नोकरी देणे म्हणजे बहुजन समाजाचे कल्याण नव्हे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. दुर्बल घटकाचा शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक विकास होईल अशा धोरणांची आखणी आणि अंमलबजावणी समाजाचे भले करू शकते हे आपण लक्षात गेलं पाहिजे. नाहीतर 3% आणि बाकी 96% काही फरक राहणार आहे. हा फरक प्रकर्षाने जाणवला पाहिजे. ही मानसिकता बदलण्याची आग्रही भूमिका घेणारी, संवैधानिक जबाबदारीचे मन घडविण्यासाठी नैतिकता समजावून देण्याची वेळ आलेली आहे. कारण रोग निदान झाल्याशिवाय औषधोपचार प्रभावी ठरत नाही. डॉक्टर साहेब बसलेले आहेत,
प्रॉपर डायग्नोसिस झाल्याशिवाय ट्रीटमेंट करता येत नाही. म्हणून रोग निदान झाल्याशिवाय औषधोपचार प्रभावी ठरत नाही. म्हणून ह्या रोगांची चर्चा आवश्यक वाटते. म्हणून माझ्या हा चर्चेचा प्रपंच अन्यथा भूमिका वांजोटी ठरण्याची शंका आहे. म्हणून चर्चेला पुढे रेटतो आहे, हे ध्यानी घ्या. टिक्का टिप्पणी म्हणून नव्हे. आपल्या वाट्याला आल्यास तर काय येतं? संविधानाने तर भरपूर दिलं. आधीच्या वक्तव्यावरून मुगलेलं, हे दिलं, ते दिलं, ते दिलं, असं झालं, असं तसं केलं. बाबासाहेबांनी सगळंच काय दिलं आणि किती घेतलं ना कोणी किती दिलं याचंही चिंतन आज करणं गरजेचं आहे. त्या चिंतनातून काय पुढे आलं? आपल्या वाट्याला काय आलं? एका हवालदार, चपराशी, बाबू, एका दुय्यम अधिकारी आणि त्यांच्या वाट्याला मात्र मालदार, कलेक्टर, कमिशनर, सेक्रेटरी फॉर मिनिस्ट्री. ते पेशवे म्हणजे पंतप्रधान झाले. तुम्ही कुठे आहात? संविधानाने तुम्हाला बरंच काय दिलं आहे, मग तुम्ही कुठे आहात? दत्ता सरांनी सांगितलं आपल्याला की वावनदादा कर्नाटक असे म्हणाले, टाटा आणि बाटा कुठं गेला माझा वाटा. छोटा गेला गाई राखाले आणि गेला कोटी मोठा. गाईचे राखायच्या का? कधी चिंतन झालं याचं? त्यांनी तेव्हा आणि आजही सौंदर्यभाव लक्षात घ्या. शब्द सौंदर्यभाव कर्तृत्ववानाच्या हवाली केले आणि आमचे कर्तृत्ववान हवालदिल होऊन वाया गेले. पद, पैसा, बाटली नाहीतर बाई म्हणजे सौंदर्य बाम. टाकून टाकून आमच्या कर्तृत्वाचा विध्वंस करण्याचा आमचा इतिहास आहे. प्रशासकीय, शासकीय, राजकीय, बौद्धिक, आर्थिक क्षेत्रातील कर्तृत्वान बहुजनांच्या संदर्भात आजही इतिहासाची पुनरावृत्ती सुरू आहे. संविधानाचे अधिकार व कर्तव्य पार पाडण्यात अडचण आणण्याचे आडवळणाने बहुजन कर्तृत्व नेतृत्वाला खिंडित पकडतायत. हे धोकं लक्षात आणून देण्यासाठी संविधान नैतिकता रुजविणे अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. यासाठी लक्षात असावं, जो उनसे होगा वो करेंगे, जो उनसे होगा सो वो करेंगे, जो हमसे होगा वो हम करेंगे. जफा के आदि जफा करेंगे, हम वफा के बंदे वफा करेंगे, हम वफा के बंदे वफा करेंगे. ती अपेक्षा आम्ही सर्वांनी करायची काय? अर्थातच की कर्तृत्ववान बुद्धिजीवी आपल्या मर्यादेचं भान ठेवून, अधिकार, जबाबदारी व कर्तव्यपरायणतेचे भान ठेवून संविधानाचे नैतिक मूल्य जोपासतील का? ही अपेक्षा आपण ठेवायची का? ठेवायची, ठेवलंच पाहिजे. भारताचे माजी उपराष्ट्रपती आदरणीय न्यायाधीश माजी एम हिदायतुल्ला म्हणाले की महात्मा ज्योतिबा फुलांचे समग्र वाङ्मय जर याआधी माझ्या वाचनात आले असते. माजी उपराष्ट्रपती एम हिदायतुल्ला म्हणाले, काय म्हणाले की महात्मा फुलांचे समग्र वाङ्मय जर माझ्या आधी वाचनात आले असते तर माझ्या जीवनाची दिशाच बदलली असती. ते तर बहुजनांच्या हाती संविधानांच्या जोडीने केव्हापासून खेळतात. फुलांचं समग्र वाङ्मय बहुजनांच्या हाती संविधानाच्या सोबतीने हातात खेळत आहे. मग आमची दिशा का बदलली नाही? का बदलली? कारण संवैधानिक अधिकाराच्या अंमलबजावणीचे नैतिक बळ आपल्यात नाही, हे कदाचित एक कारण असेल. कदाचित संविधानाच्या अंमलबजावणीचे नैतिक बळ आपल्यात नाही हे कारण असेल कदाचित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हा मानवाधिकारांचा जाहीरनामा आहे. आपल्याला माहित आहे की बाबासाहेबांचं संविधान हा मानवाधिकारांचा जाहीरनामा आहे. संविधानाने दिलेली लोकशाही ही आमची दौलत असताना इथला माणूस भिकारी कसा? लोकशाहीची दौलत असताना इथला माणूस भिकारी कसा? कारण त्याने संविधानाला पूजनीय केले, त्याने संविधानाला पूजनीय केले, त्याने संविधानाला वंदनीय केले, पण त्याला संविधान हे अनुकरणीय करता आलं नाही. हे कदाचित एक कारण असावं. हे त्याचे कारण आहे असं मी आग्रह धरणार नाही. एक तर संविधानच त्याच्या घरी नसावं,
किंवा त्याच्या अंमलबजावणीत तो कुठेतरी दुबळा ठरत असावा, कारण त्याचे नैतिक बळ हरवलेले असावं. त्याला नवी प्रेरणा, नवी ऊर्जा देणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली भूमिका निश्चित ठरली पाहिजे. आपली म्हणजे अर्थातच साहित्यिकांची भूमिका निश्चित ठरली पाहिजे की कुठल्या माध्यमातून त्याची ऊर्जा आपण चेतवली पाहिजे, त्याला नवी प्रेरणा दिली पाहिजे आणि अंमलबजावणीच्या अधिकारासाठी तो लढला पाहिजे. अर्थात आमचा लढा हा वैचारिक पातळीवर आहे. मुद्द्याची भाषा सोडून गुद्द्याची भाषा आमच्या संस्कृतीत बसत नाही आणि त्याची आठवण ठेवूनच आपल्याला लढा लढायचा. कारण जे मानव कल्याणाचं आहे, ते संविधान बदलण्याच्या षड्यंत्र व्यवस्था अगदी व्यवस्थितपणे चालू ठेवत आहे, राबवित आहे. जे मानव कल्याणाचं आहे, मी फक्त कुण्या विशिष्ट वर्ग समूहाची चर्चा करीत नाही, जाती विशेषाची चर्चा करीत नाही, कुठल्या धर्म विशेषाची चर्चा करीत नाही. मी म्हणतो आहे की मानव कल्याणाचं संविधान हे मानव कल्याणाचं आहे आणि तेच बदलण्याची व्यवस्था अगदी व्यवस्थितपणे षडयंत्र रचून ही व्यवस्था त्याला राबवित आहे. दुर्दैव हे की तिचे कान पिरघाळण्यासाठी त्या उंचीची माणसं आपल्यात दिसत नाहीत, की आमची उंची तेवढी नाही, आम्ही कुठेतरी खुजा आहोत असं लक्षात येते. कधी कधी असं वाटायला लागतं की अत्यंत खुजा माणसांना खांदे देऊन देऊन आम्ही उंची दिली, अत्यंत खुजा माणसांना खांदे देऊन देऊन आम्ही उंची दिली. आज लक्षात आलं खरंच आपण चूक केली. गरज जेव्हा होती त्यांचा भार व्हायला नाही, आता उंची देण्यासाठी आमचा खांदाच राहिला नाही, आता उंची देण्यासाठी आमचा खांदाच राहिला नाही. म्हणून तर त्या संविधानाला तोडफोड करण्याचं षडयंत्र पडद्या मागून चाललेलं आहे. का कशासाठी कळत नाही. आदरणीय महामहिम डॉक्टर अब्दुल कलाम म्हणतात, काय म्हणतात, टॅलेंट इज इन द ड्रायव्हिंग सीट, टॅलेंट इज इन द ड्रायव्हिंग सीट. गाडी सुखरूप व्यवस्थित गंतव्यापर्यंत पोहोचविणे हे ड्रायव्हरचं कौशल्य असते. तसे या देशाची गाडी चालविणारे सर्व ड्रायव्हर, शासक आणि प्रशासक, या देशाची गाडी चालवणारे सर्व ड्रायव्हर, शासक आणि प्रशासक यांच्यातच कौशल्य नसेल तर ड्रायव्हर बदलावे ना. संविधान नावाची गाडी बदलण्याची गरज का, त्यांनी ड्रायव्हर बदलाय. बहुजनात काय लायकीच्या माणसं नाही आहेत, पण त्यांना मानापणाचे संधीचे पद देण्याची लायकी तुमच्यात नाही. ती लायकी तुम्हाला आणि आम्हाला निर्माण करायची, कारण तो आमचा संविधान दत्त अधिकार आहे, हे लक्षात घ्यायचं. ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या नालायक माणसाच्या हातून जर लायक काम होत नसेल तर त्यांनी संविधानाची लायकी तपासून घेण्याची कारण काय. ते तपासूच शकत नाही की संविधानाची लायकी काय. म्हणून ही मागणी पुढे रेटताना स्वातंत्र्य, बंधवा, न्याय आणि समतेची आग्रही मागणी असणाऱ्या माणसांची, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय आणि समतेची आग्रही मागणी असणाऱ्या माणसांची वैचारिक उंची उंचाविण्यासाठी, त्यांना कृतीप्रमाणे करण्यासाठी संविधानिक नैतिकता रुजविणे हे काळाची गरज आहे. त्यासाठी फुले आंबेडकरी जनतेला सशक्त मानसिकतेत आणणे हे आद्य कर्तव्य ठरेल आणि हे कर्तव्य तुम्हा आम्हा साहित्यिकांना सुद्धा पार पाडायचं आहे, हे आज या क्षणाला प्रतिज्ञा करून ठरवायचं. चेहरे के ये धब्बे है, चेहरे के ये धब्बे है जरा गौर से देख, अरे चेहरे के ये धब्बे है जरा गौर से देख, आईना ही क्यों साफ किए जा रहे. चेहरे पे धब्बे है जरा गौर से देख, आईना ही क्यों साफ किए जा रहा है. या देशात काबाड कष्ट करणारे दुर्बल मजूर, कष्टकरी, भूमिहीन शेतकरी यांचे हाल काय. या देशातला काबाड कष्टकरी, शेतमजूर, शेतकरी यांचे हाल काय. तर शेतकऱ्यांसाठी म्हणे किसान क्रेडिट कार्ड आहे, शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड आहे. कार्ड आहे पण क्रेडिट नाही. शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड आहे पण क्रेडिट नाही. माल आहे पण विक्री, माल आहे पण विक्री नाही. आणि यांच्या मुलांजवळ डिग्री आहे पण नोकरी नाही. कसले क्रेडिट आणि कसलं कार्ड. किसान क्रेडिट कार्ड आहे पण क्रेडिट नाही.
माल आहे पण विक्री नाही, आणि पोरांजवळ डिग्री आहे पण नोकरी नाही. आमचे मेरिट स्पिरिट पिऊन मरतायत. ह्या 56 वर्षाच्या स्वातंत्र्याचं दुर्दैव समजायचं की सुदैव? हा प्रश्न आज या क्षणाला आम्ही प्रशासनात शासनात बसलेल्यांना विचारलंच पाहिजे. तेही कर्तव्य आम्हाला पार पाडायचे आहे आणि ही मानसिकता साहित्यिकांना रुगवायची आहे. कानेकर सर लक्षात घ्या. याचं कारण काय असेल? याचे कारण जर काय असेल तर थोडा बहुत मागोवा घेतला तर असं लक्षात येईल की प्रस्थापितांच्या धोरणात आणि शिक्षणात खोट आहे. प्रस्थापितांच्या धोरणात आणि शिक्षणात खोट आहे, म्हणून खिशात नोट असूनही आमचा अधिकारी भिकारी आहे. प्रस्थापितांच्या शोषणात आणि शिक्षणात खोट आहे, म्हणून खिशात नोट असूनही आमचा अधिकारी भिकारी आहे. कारण नैतिक मूल्याचा रास म्हणून त्यालाही त्रास आणि ह्यालाही त्रास. नैतिक मूल्याचा रास, त्यालाही त्रास आणि ह्यालाही त्रास. अधिकार असूनही स्वतःला हतबल समजतो. कर्तव्याच्या पूर्तीसाठी इच्छाशक्ती नाही. नैतिक बळ हरवून बसणाऱ्या, याला डायलिसिसवर असणाऱ्या शासक प्रशासकांना संविधानिक नैतिकतेचे सलाईन लावलेच पाहिजे. परिवर्तनाच्या औषध पाजलेच पाहिजे, त्याशिवाय तरणोपाय नाही. अलीकडे निरंतर शिक्षण साहेब, काल जे प्रौढ शिक्षण होतं त्याचं उद उद फारच उद होतं. मला समजत नाही की ज्याची साठी उलटली असा 57 वर्षाचा खेड्डे, माफ करा वृद्धाविषयी माझ्यासाठी आदर आहे पण शब्दप्रयोग वापरतो, खेड्यातला शब्द आहे. ठीक आहे, गड्डे खोदण्याचे काम मागणार आहे की नोकरी मागणार? त्यांच्यासाठी शिक्षणाचं एवढं उद्दत्तीकरण? अरे आमची मागणी प्राथमिक शिक्षण उच्च शिक्षणाची असावी, ते तर तुम्ही देण्यासाठी नकार देतात. मग आमच्या संविधानाच्या अधिकाराचं काय? आपण यासाठी आग्रही असलो पाहिजे. त्याच्याशिवाय आपली लायकी वाढणार नाही आणि कुणी नालायकी काढणार नाही. पण आरक्षणाचे प्रश्न पुढे येतील म्हणून व्यवस्थेची ही खेळी आहे. आरक्षणाचे प्रश्न पुढे येतील जर तुम्ही शिकलात तर आरक्षण मागाल, नोकरीसाठी लायक व्हाल आणि तुम्हाला नालायक ठेवायचं आहे म्हणून ही शासन प्रशासनाची खेळी आहे. आता हातात जोडी देणाऱ्या व्यवस्थेची होळी करण्याची व्यवस्था आपण सर्वांनी केली पाहिजे. अशी खेळी खेळणाऱ्या आणि हातात जोडी देणाऱ्या व्यवस्थेची होळी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रतिज्ञा केलीच पाहिजे. संविधानिक अधिकाराच्या विषयी फुले आंबेडकरी जनता तेव्हाच आग्रही असू शकेल. आजचं चित्र दुःखद आहे. यूं तो हर आंख बहुत रोती है, हर बूंद मगर अश्क नहीं होती है. यूं तो हर आंख बहुत रोती है, हर बूंद मगर अश्क नहीं होती है. देख के रोदे जो जमाने का गम, उस आग से गिरा अश्क नहीं मोती है. प्राथमिक गरजांच्या पूर्तीविना लाखो लोक जगत आहेत, लाखो लोक. आजच्या शिक्षणाने भविष्यात अंधार पसरू नये म्हणून विचारांची पडझड न होऊ देता शिक्षणाची धडपड अंगी आणावी म्हणून भूमिका, कृती आणि गती हे ठरवण्यासाठी जनमत तयार करावं लागेल. आणि त्यासाठी संविधानाची, अधिकाराची नैतिकता खंबीरपणे जनमानसात पेरावी लागेल. आणि हे पेरण्याचं काम साहित्यिकांनी जसं करायचं आहे तसंही तुम्हाला करावं. अरे राष्ट्रद्रोही, इन्कम टॅक्स चोर, चोर शब्द वापरतात कारण बुडवतात म्हणजे चोरतातच. राष्ट्रद्रोही, इन्कम टॅक्स चोर, सेल टॅक्स चोर सन्मानित होतात आणि शेतकरी जो सर्वांचा पोशिंदा तो अपमानित. 210 अब्ज 82,000 करोड रुपयाचं इन्कम टॅक्स बुडीत आहे असं वित्त राज्यमंत्री संसदेत प्रतिपादन करतो. 210 अब्ज 82 करोड रुपयाचा इन्कम टॅक्स बुडीत. एक जबाबदार मंत्री बोलतो, संसदेमध्ये प्रतिपादन करतो, तरी त्याचं कुणी वाकडं करीत नाही. शेतकरी, शेतमजूर तुमच्या आमच्या घरातला 210 रुपयाचा विजेचा बिल जरी थकीत असेल तर लाईनमन येतो आणि कनेक्शन कापून घेतो खचाक.
कुठे होता? इथं एक प्रश्न निर्माण होतो की संविधानाने दिलेल्या समान नागरिक समान मूल्याचं काय? अरे जरा कुठे प्रकाश आपल्या घरात डोकावला की अंधार पसरून देण्यासाठी व्यवस्था संविधानाचे खच्चीकरण करून आपल्याला अधिकारापासून डावलते. जरा कुठा प्रकाश डोकावला तर. म्हणून संविधानातील प्रावधान खऱ्या अर्थाने तळागाळातील माणसाला उपभोगता येत नाही. त्याला नैतिक बळ देण्यासाठी आपली भूमिका निश्चित झाली पाहिजे. बळ देणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय लढा उभा राहू शकत नाही. कारण टक्कर ही प्रस्थापिताची आहे हेही ध्यानात आलं पाहिजे. अरे औद्योगिक घराण्याच्या बँकांचे कर्ज तर 80%, एकूण दिलेल्या कर्जापैकी सगळ्या बँकांचं विश्लेषण केलं तर 80% औद्योगिक घराण्यात आहे. त्यावर करोडोचा नफा, तरी कर्ज बुडीत. सबसिडी करोडीची, वीज चोरी करोडीची. आजारी उद्योगाच्या नावावर बँकांना पर्यायाने शासनाची करोडोची लूट. लाखोवर बेकाराची कुराड आणि करोडोची जमीन हडपूनही त्यांचे सन्मान. व्यापारी, फिल्मवाले, व्यावसायिक ह्या करबुडव्यांचे सत्कार आणि साध्या समतेच्या वागणुकीसाठी सर्वसामान्य माणूस लाचार. फक्त समतेच्या वागणुकीसाठी सर्वसामान्य लाचार. संविधानाच्या समान नागरिक समान मूल्यांचं काय? वन मॅन वन व्होट, वन व्होट वन व्हॅल्यू. ह्या मूल्याचं इथं काय? त्याचे चिंतन झालं पाहिजे. नाकारलेल्यांना सन्मान, सुविधा, सुरक्षितता याविषयीचे नुसतेच अधिकार देऊन फायदा काय? तर त्यांच्या अधिकारासोबतच सुरक्षिततेच्या विषयीचे प्रावधानही व्यवस्थित असल्याशिवाय त्याविरुद्ध ते दाद मारू शकणार नाही. हे आपण लक्षात घेतलं. सुरक्षिततेची तरतूद याचंही प्रावधान सुद्धा गरजेचं आहे. म्हणून त्याची जागरूकता निर्माण करण्यासाठी नैतिकता जोपासणे गरजेचं आहे आणि त्यासाठी जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. समतेचे मूल्य जोपासणारं संविधान, श्रमाचं मूल्य जोपासणारं संविधान, श्रमाला प्रतिष्ठा देणारं संविधान, व्यवस्था व्यवस्थितपणे कुरतडत चालली. अगदी व्यवस्थितपणे कुरतडत चालली. स्त्रिया, कामगार, शेतमजूर, शेतकरी यांना मत आहे. वोट करायला जातात. स्त्रिया, कामगार, शेतमजूर, शेतकरी यांना वोट आहे, यांना मत आहे, पण पत नाही. त्यांना मत आहे पण पत नाही. निर्वाचित कोणी जवळ येऊ देत नाही आणि रोजगार हमी बिगर गत नाही. सावकारही जवळ येऊ देत नाही आणि तुम्ही आम्ही त्याच्या वाटेला जात नाही. सन्मानाने त्याला कोणी दोन घासही खाऊ देत नाही. वन व्होट वन व्हॅल्यू त्या मूल्याचं काय? कोणीतरी सांगितलंच पाहिजे त्यांना, कोणीतरी सांगितलंच पाहिजे त्यांना की जिसने इंसानियत सीखली, जिसने इंसानियत सीखली जीने का अधिकार उसी को, जिसने इंसानियत सीख ली जीने का अधिकार उसी को, जो कांटों के पथ पर आया फूलों के उपहार उसी को, जो कांटों के पथ पर आया फूलों के उपहार उसी को. पण फुलं तर ते घेतात ना काटे आपल्या वाट्याला येतात. आम्ही नुसत्याच बोंबा मारतो. खरं म्हणजे त्यांना समजावून सांगण्याची गरज, ही भूमिका आम्ही कोणीतरी पार पाडली पाहिजे. ह्या सांगण्याचं बळ, हे सांगण्याचं बळ संविधानिक नैतिक जबाबदारी रुजविण्यातून येईल असं मला वाटतं. आता थोडंसं साहित्याकडे वळतो. आदरणीय मनोहर सरांची परवानगी घेऊनच हे वाक्य बोलतो मी. गृहीत धरतो, त्यांनी स्माईल केलं म्हणजे गृहीत. साहित्यातील ज्ञानपीठ अवॉर्ड, साहित्यातील ज्ञानपीठ अवॉर्ड कुसुमाग्रज विवा शिरवाळकर, साहित्यातील ज्ञानपीठ अवॉर्ड कुसुमाग्रज आणि महादेवी श्वेता यांना भेटते. बहुजन साहित्यात काय एकही लायकीचे नाहीत? बहुजन साहित्य काय एकही लायकीचे नाहीत का? हा एक चिंतनाचा प्रश्न आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार किती बहुजन कलाकारास मिळाले? बोटावर मोजता येणं सहज शक्य, कदाचित नसेल. क्रीडा क्षेत्रातले अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार, अर्जुनावर तेंडुलकराचा हक आणि द्रोणाचार्यावर त्याच्या गुरु आचरेकराचा हक, आणि आम्ही मारतो इकडे खेळून खेळून झप. हक सांगणारे ऑलिम्पिक मध्ये काय दिवे लावतात त्याचा प्रकाश तुम्ही आम्ही पाहिलो, अजूनपर्यंत आमच्यात पोहोचला नाही. ते दिल्ली आणि मुंबईतच प्रकाश तो घुटमळत असेल. आचरेकरांना विचारून पाहिलं पाहिजे की द्रोण शिष्य
तेंडुलकरांजवळ कौशल्य आहे, तुमच्या आमच्यात का नाही? त्यांनी आदिवासी जिल्ह्यात जरा डोकावून पहा, कौशल्य आहे, पण ती संधी तुम्ही देत नाही, त्यांना लायकीचं होऊ देत नाही, ते कौशल्यापर्यंत त्यांना होण्यासाठी तुम्ही वरत येऊ देत नाही. कुठंतरी त्याला डावलता, हे खेदाणं आणि आरोप करून सुद्धा आम्हाला तुमच्या दृष्टीत आणून देणं गरजेचंच आहे. प्रस्थापित गुणवान आहेत आणि बहुजन नाकारलेले दुर्बल काय नुसतेच बेकार आहे? नुसतेच बेकार आहे, कुणीही एक लायकीचा नाही. पण ह्या गुणवानांची कर वृत्ती, इकडे आगरकर, तिकडे गावसकर, तिकडे वेंगसरकर, सगळे कर, यांची कर वृत्ती म्हणजे तू मला उचल आणि मी तुला उचलतो.